स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आई भगवतीची अतिउच्च सेवा. दुर्गा सप्तशती पाठ. हे 14 पाठ संकल्पयुक्त कसे करायचे, कुठून स्तोत्र मंत्र काय म्हणायचे, शेवटी स्वाहाकार यज्ञ कसा करायचा, त्यानंतर आई भगवतीची ओटी कशी भरायची, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये, शास्त्रशुद्ध माहिती. जर तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते. मी सर्व पूजा आधीच मांडून घेतलेली आहे. त्यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं एक पुस्तक लागेल, त्यानंतर आई भगवतीचा एक फोटो, त्यानंतर नैवेद्यासाठी दूध ठेवलेलं आहे इथं मी, घंटा, त्यानंतर असा तुम्हाला मंगल कलश भरून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अष्टमी या तिथीला आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाची सुरुवात करायची असते. तर सुरुवात करताना ज्या दिवशी करायचे आहे त्या दिवसापासून तुम्हाला सलग 14 पाठ हे दुर्गा सप्तशतीचे करायचे आहे. त्यामध्ये एक दिवसही तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही किंवा स्किप करायचे नाहीत. रोज एक पाठ तुम्हाला करायचा आहे. तर त्याआधी तुम्हाला लाल बसण्यावर, देवीला लाल वस्त्र हे अतिप्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला लाल बसण्यावर अशी पूजा मांडून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती स्तवन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ वाचायचा आहे. गणपती स्तवन यासाठी की कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपती स्तवन हे करावं लागतं, आपलं कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून. तर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवा किंवा सुपारी म्हणून गणपती पूजन करायचं आहे. मी इथे गणपती पूजन केलेलं आहे आणि त्याला एक फूल अर्पण केलेलं आहे. मी सुपारी म्हणून इथं गणपतीचं पूजन केलेलं आहे. त्यानंतर मी इथं ओटीचं सामानही तुम्हाला दाखवण्यासाठी भरून ठेवलेलं आहे. पण पाठ सुरुवात कशी करायची, कोणत्या दिवशी करायची, वेळ किती ठेवायचा आणि समाप्ती कशी करायची याची पूर्ण माहिती. तर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे, तो तुम्हाला ज्या दिवशी वाचायचा आहे त्या दिवशी तुम्हाला कुठपासून वाचायचं आहे ते सांगते. आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे. आपलं स्वामी स्तवनाशिवाय कोणत्याही कार्याची आपण सुरुवात करत नाही. त्यासाठी तुम्हाला आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. तर इथून प्रार्थना सुरू होते, हे मी व्हिडिओमध्ये दाखवते. तसं तुम्हाला प्रार्थना म्हणून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाठविधी सुरू करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मंगलाचरण वाचायचं आहे. त्यानंतर श्री दुर्गा अष्टोत्तर नामस्तोत्र वाचायचं आहे. त्यानंतर देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक आणि रात्री सुक्त वाचायचं आहे. हे सर्व सुक्त वाचल्याशिवाय पाठाला सुरुवात करायची नाही, कारण देवी सुक्त, अर्गला, किलक आणि रात्री सुक्त हे वाचल्याशिवाय पाठ देवीचा पूर्ण होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला पहिला अध्याय इथून सुरुवात होते, ते पहिल्या अध्यायापासून तुम्हाला 13 अध्याय पूर्ण पाठ करायचे आहे. 14 अध्याय वाचायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या पाठाचे शेवटी जे असतं ते प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य हे सर्व वाचायचं आहे. तंत्रोक्त देवी सुक्त पण वाचायचं आहे. त्यानंतर प्राधानिक रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर वैकृतिक रहस्य वाचायचं आहे आणि मूर्ती रहस्य वाचायचं आहे आणि शेवट देवी अपराध स्तोत्र वाचायचं आहे. देवी क्षमापाप स्तोत्र वाचल्यानंतर तुम्हाला एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे. दुर्गा सप्तशती पाठ वाचल्यानंतर तुम्हाला एक माळ देवीचा जप घ्यायचाच आहे. आधी ह्या पाठ सुरू करण्यापूर्वी किंवा नंतर म्हणा, पण एक माळ जप तुम्हाला ह्या पाठाच्या सांगता झाल्यानंतर घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पाठ पूर्ण झाल्यानंतर देवीला ओटी कशी भरायची आणि कोणतं साहित्य घ्यायचं, तर मी दाखवते. इथं एक साडी घ्यायची तुम्हाला, ताटामध्ये एक साडी, त्यानंतर हिरव्या बांगड्या, त्यानंतर गजरा, नारळ आणि हळदी कुंकाचं घ्यायचं आहे. आणि यात तुम्ही अजूनही वस्तू ठेवू शकता, जर तुम्हाला ठेवायच्या असतील तर. शृंगाराचं सामान तुम्ही आई भगवतीला देऊ शकता, जसं की नेल पेंट, मेहंदी कोन आणि आपले काळ्या मण्यांची जी पोत असते ती. तर जे तुम्हाला
अर्पण करता येईल देवीला ते ठेवा. आणि हे साहित्य तुम्हाला कुठं ठेवायचं आहे 14 दिवस झाल्यानंतर, तर एखाद्या तुमच्या गावात जिथे मंदिर असेल आईचं भगवतीचं तिथे तुम्हाला ही ओटी ठेवून यायची आहे. जर नसेल जमत जाण्यासाठी तर तुम्ही हे स्वतःही सामान वापरू शकता. आणि ह्या 14 दिवसाच्या पाठाची सांगता कशी करायची आहे, तर तुम्हाला एक मुलगी आणि एक सवाशीण स्त्री ह्या जेवू घालायच्या आहेत. कुमारिका ही 10 वर्षाच्या आतली असावी आणि एक स्त्री तुम्हाला या दिवशी जेवू घालायची आहे. जेवणासाठी तुम्ही काय करू शकता, तर साधी वरण भात आणि भाजीचा नैवेद्यही चालतो. त्यानंतर पुरणाची पोळी आणि त्यानंतर आई भगवतीला अतिप्रिय आहे ती म्हणजे पायसाची खीर, तांदळाची खीर देवीला खूप प्रिय आहे. तुम्ही ती खीरही देवीला या दिवशी करू शकता शेवटच्या दिवशी. पण रोज वाचन करताना तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचा आहे. कशाचाही ठेवा, खडीसाखर, साखर. मी आज पाठ करण्यासाठी देवीला दुधाचा नैवेद्य ठेवलेला आहे. तुम्ही कशाचाही नैवेद्य ठेवा या दिवशी. आणि होम कसा करायचा, तर ज्यावेळेस तुमचे 14 पाठ पूर्ण होतील त्या दिवशी तुम्हाला एका भांड्यामध्ये समिधा घेऊन आपला होम करायचा आहे. तर होम कोणत्या मंत्राचा करायचा आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा हा आई भगवतीचा मंत्र म्हणायचा आहे. एक माळ घ्यायची आहे. एक माळ घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक मंत्राला स्वाहाकार करायचा आहे. त्यासाठी तुम्ही समिधा कोणत्या घ्यायच्या आहे, तर त्यासाठी तुम्हाला बेलाच्या समिधा चालतील. त्यानंतर चंदन, पिंपळ, वड आणि अश्वस्थ, औदुंबर याच्या पण समिधा चालतात. जर 5ही असल्या तर 5ही समिधा घ्या. नसेल तर तुम्ही फक्त बेलाच्या घेतल्या तरीही चालेल. आणि यानंतर तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. स्वाहाकार करताना तुम्ही मंत्र उच्चारण करतानाच स्वाहाकार म्हटल्यानंतर त्यात अग्नीला तुम्हाला तुपाचा जर स्वाहा करायचा असेल तर तूप टाका, नाहीतर खिरीचा स्वाहाकार करायचा असेल तर खिरीचा स्वाहाकार करा. पण स्वाहाकार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण स्वाहाकार का करावा, तर स्वाहाकार करणं म्हणजे आपण आपल्या अधिष्ठित देवतेला अन्न देतो, म्हणून ते स्वाहाकार करणं खूप महत्त्वाचं असतं. कोणतंही पारायण केल्यानंतर तुम्ही जर त्या पारायणाच्या अधिष्ठित देवतेला स्वाहाकार करून जर अन्न दिलं तर 100% तुमचं कार्य यशस्वी होतं. कायदेशीर, लग्नासंबंधी, घरातल्या कटकटी, आजारपण, पैशासंबंधी प्रश्न हे सगळे आपल्या कुलदेवीचं आपण मानपान न केल्यामुळे होतात. जर तुम्ही असे 14 पाठ सलग 14 दिवस आणि विधी नियमाने केले तर 100% तुमचे प्रश्न मार्गी लागतात. आणि आई भगवती ही आपली आई आहे. ती मुलांवर खूप मायाळू आणि कृपा करते. त्यामुळं तुम्ही जर असे पाठ केले तर 100% तुमचे प्रश्न नक्की मार्गी लागतील. हे पाठ करताना तुम्ही फक्त लक्षात ठेवा की आई भगवतीची जेव्हा सेवा मांडताना तेव्हा हा मंगल कलश असा मी दाखवला तो नक्की भरा. त्या मंगल कलशामध्ये सुपारी आणि एक सगट हळकुंड आणि 1 रुपया असेल तर दुर्वाही टाकल्या तर चालतात. असा मंगल कलश तुम्ही नक्की भरून ठेवा. कोणतीही देवाची पोथी वाचताना किंवा ग्रंथ पारायण करताना कलश भरणं म्हणजे आपलं कार्य पूर्ण करणं. मंगल कलश भरणं म्हणजे आपलं कार्य पूर्णत्वास नेणं. त्यामुळे तुम्हाला असा मंगल कलश नक्की भरून ठेवायचा आहे. शेवटच्या दिवशी स्वाहाकार करायचा आहे. आई भगवतीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ही पूजा काढून घ्यायची आहे. हे निर्माल्य तुम्हाला 14 दिवस एकाच ठिकाणी ठेवून नंतर तुम्हाला ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचं आहे. फक्त जी स्वाहाकाराची उरलेली राख जी असते ती तुम्हाला घराच्या बाजूला किंवा शेतात टाकायची आहे. आणि हे निर्माल्य जे आहे ते तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. हा पीस तुम्ही जो देवीखाली अथरता ते बसणं ते असंच नंतर देवीसाठी जपून ठेवायचं. इतर सेवा देवीच्या ज्या करतो आपण त्यासाठी वापरायचं. पण न चुकता ही व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तशी आई भगवतीची ओटी तुम्ही नक्की भरायची आहे. त्यात तुम्हाला जे हवं असेल ते सामान ठेवा. मी सध्या माझ्याकडे हिरव्या बांगड्या आणि पंचपाळं, गजरा, नारळ आणि साडी पीस ठेवलेला आहे. तुमच्याकडे जे असेल ते ठेवा आणि विधियुक्त हा पाठ करा. फक्त पाठासाठी एकच वेळ निश्चित करा. जर तुम्ही सकाळी वाचणार असाल तर पाठ 12च्या आत पूर्ण करा आणि संध्याकाळी वाचणार असेल तर दुपारी 4 नंतर तुम्ही पाठ वाचू शकता. पाठ वाचायचा नियम हाच आहे की एका जागी बसून तुम्हाला एकदाच पाठ सुरुवात करायची आहे. संपेपर्यंत जागेवरून उठायचं नाही आहे.
आणि 14 दिवस एकाच जागेवर बसून तुम्हाला पाठ करायचा आहे. पाठ करताना मध्ये बोलायचं नाही, काळं आणि निळं वस्त्र परिधान करायचं नाही आणि शुचिर्भूतच होऊन रोज तुम्हाला हा पाठ वाचायचा आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या पाठासंबंधी कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.